हॅलो फ्रेंड्स, मी सी ए अमोल भुरेवार. आज बऱ्याच मित्रांचे फोन कॉल्स आहेत हे विचारण्यासाठी की 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही आहे, ते कितपत खरं आहे. याचं उत्तर पार्शियली खरं आहे. आज युनियन बजेट 2025मध्ये जे काही चेंजेस झाले ते फक्त न्यू टॅक्स रिजिममध्ये झालेले आहेत. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये काही बदल झालेला नाही आहे, त्याचे रेट्स वगैरे सगळे सेम आहेत. मग न्यू टॅक्स रिजिममध्ये काय बदल झाला, तर ज्याचं उत्पन्न 12 लाखापर्यंत आहे त्याला आता एकही रुपया टॅक्स भरायची गरज नाही आहे. सपोज एखादं सॅलरीड पर्सन असेल तर त्याला 12 लाख प्लस स्टँडर्ड डिडक्शन 75,000, असं 12,75,000पर्यंत त्याचं जर उत्पन्न असेल पर्यंत तर त्याला टॅक्स भरायची गरज नाही आहे. पण सपोज एखाद्याचं उत्पन्न 12 लाख क्रॉस होत असेल तर मग काय होईल, त्या केसमध्ये न्यू टॅक्स रिजिमचा जो काही स्लॅब आहे त्या स्लॅबप्रमाणे त्याला टॅक्स भरायला लागेल. से फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं उत्पन्न 20 लाख आहे तर काय होईल, पहिल्या 4 लाखापर्यंत त्याला टॅक्स नाही लागणार. नंतर 4 ते 8 लाख 5% टॅक्स, 8 लाख ते 12 लाख 10% टॅक्स, 12 लाख ते 16 लाख 15% टॅक्स आणि 16 लाख ते 20 लाख 20% टॅक्स लागेल. म्हणजे ह्या केसमध्ये त्याच्या केसमध्ये असं नाही होणार आहे की 20 लाख मायनस 12 लाख आणि उरलेल्या 8 लाखावरती टॅक्स, असं होणार नाही आहे. तर हे जे काही एक्झम्पशन, हे जे काही बेनिफिट आहे तो मिडल क्लास लोकांना दिलेला आहे. ज्यांचं इन्कम 12 लाखाला थांबतं, स्टॉप होतं किंवा तिथपर्यंत आहे, त्याच लोकांना हा बेनिफिट मिळणार आहे. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये काही चेंजेस नाही आहे. ऑफकोर्स जरी तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा टॅक्स स्लॅबमध्ये जे काही रेट जे कमी केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा तुमचा फायदा होणार आहे, जरी तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा. से फॉर एक्झाम्पल, जर तुमचं उत्पन्न 20 लाख असेल तर तो तुम्हाला आधी, म्हणजे या चेंजेस येण्याच्या आधी न्यू टॅक्स रिजिममध्ये तो तुम्हाला टॅक्स लागायचा 2,90,000. आता जे काही चेंजेस झालेले आहेत टॅक्स रेटमध्ये, जे काही कमी झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला टॅक्स लागेल 2 लाख. म्हणजे तुम्हाला इथे सरळ सरळ 90,000चा फायदा होणार आहे जर तुमचं उत्पन्न 90 लाख असेल तर. सपोज तुमचं उत्पन्न 24 लाख असेल तर न्यू रिजिम, म्हणजे कालपर्यंतच्या न्यू रिजिममध्ये तुम्हाला टॅक्स लागायचा 4,10,000 रुपये. आता जे काही चेंजेस झाले त्यामध्ये तुम्हाला टॅक्स लागेल 3 लाख. म्हणजे तुमचा इथे सुद्धा 1,10,000चा फायदा आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्याचं उत्पन्न 12 लाखावर थांबेल त्याला एकही रुपया टॅक्स द्यायची नाही आहे. आणि जे काही वरती जे काही इन्कम्स असतील 15, 16, 17, 18 किंवा 24पर्यंत, ते त्याच्या पुढे त्या लोकांना टॅक्स रेट जे काही कमी झाले त्याचासुद्धा नक्की फायदा होणार. आय होप हे तुमचं 12 लाखाचं जे काही टॅक्स रिबेट आहे त्याचं कन्फ्युजन इथे क्लिअर होईल. थँक्यू.